कशा आहात मित्रांनो? बरे आहेत ना? बरेच राहायला पाहिजे. तर आज आमच्याकडे भंडारा आहे. तर भंडारासाठी सगळे भाजी वगैरे कापतायत. चला तुम्हाला दाखवते. भाजी चालू आहे. काय कापले आजी? शिमला मिरची. शिमला मिरची कापताव, फरसबी कापताव, सगळंच कापताव आम्ही. असं आता कोणत्या भाजीसाठी? कुर्मा भाजीसाठी. कुर्मा भाजीसाठी ना. तिकडे फ्लावर चालू आहेत कापायचे. तिकडे फरसबी साफ करायला लावलाय. तिकडे आजीने. आजी काय कापायला लागले ग? भोपळा मिरच्या. असं म्हणजे आजीच्या भाषेमध्ये भोपळा मिरची. हा ना, या आजीच्या भाषेमध्ये शिमला मिरची. तिकडे भाजी चालू आहे. अर्धी कमी मिरच्या आहेत. भंडाऱ्याचं जेवण चालू झालंय बघा. माणसं किती उशीर येतात तिथे. अर्धी भाजी कापून झाल्यानंतर माणसं येतात. वा, हे आजोबा काय करणार आहे आता? आता भाजी कापणार आहे. आजोबा पण भाजी कापणार आहे. काय कापायला लागले? शिमला मिरची. शिमला मिरची आहे. आज सगळे शिमला मिरचीच जास्त कापायला लागले. शिमला मिरची आजची खूप. इथे आता लावलेत कांदे कापायला. मग तुम्ही बघितलं असेल हेमा आलेली. आता इथे लावलेत कांदे कापायला. आता मी व्हिडिओ शूट करतोय आणि बायका मंडळी सगळ्या इकडे महिला मंडळीकडे बसले. हे इकडे लागलेत. भाजी कापली तेव्हा हे करायला येते भाजी कापायला. काय नाही माझ्या आम कुठे बोलून गेल्या. काय बरोबर हे आम्ही जेवण काय नाही खाल्लं सकाळी. आता इडली वाला थांबवलं. इडली खाल्ली. तुम्ही इडली खाली. आमचा उपवास आहे. दोघी कापायला तरी अजून एवढंच भरलंय. एक टप भरला आणि पाठवला. काय खोटा बोलता. टप खरं बोला. खरं खरं उद्या युट्यूबला माणसं बघतील. मेकअप काय मेकअप पाहिजे? मेकअप नंतर. हा ती मेकअप करू. कॅमेरा याच्याकडे कर. कॅमेरामॅन कॅमेरा याच्यात करो. हा मेकअप करून आले. हा मग मी मेकअप करून येते. हे बाबू घरात ये. हे बाबू घरात ये. मग त्याला हाताला इकडे जेवणाची तयारी चालू आहे. इथे ठेवलं डाल. इथे मिक्स भाजी. बघा हे आहेत कुक. बंड्यामा काय करा. तिथे बाब्यामा पण आहे. तिकडे उपस्थिती दाखवली बाबांनी. इथे ही कसली भाजी आहे? हा व्हेज कुर्मा. आणि रवी पालकर. आणि कटिंग मास्टर आणि यांचे सासरे.
काय करायला लागले? बॉक्स मध्ये भरायला लावले संध्याकाळसाठी. आमच्या इकडे भंडारा आहे त्याच्यासाठी. गाव जेवण. तुम्ही जेवले का? आवाज काढा ना तोंडातून. काय जेवला? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अरे सुंदर आती है जरूर होती पण तिथे होय, काल कंबर दुखत होती. आरतीला आरती चांगलीच पळाली. गंगूबाई. गंगूबाई कसा ठुका मारणार? इकडे बघून व्हिडिओ करा. भंडाराची सुरुवात झालेली आहे. झाला भंडारा चालू? चालू झाला. जेवायला या सर्वांनी. हा, तर जेवायला त्या भंडाऱ्याची लाईन चालू आहे. ए, किती घेणार? किती जेवणार? किती घेणार? केलीच्या पानात जेवणार आहे तू? केलीच्या पानात पत्रावली नाही भेटली तुला? हा, त्यांची पण घ्यायची आहे. ए किती घेते का? बाकीचे पण जेवायचे आज. हे मावशी जेवण चालू, भंडारा चालू आहे. काय कर? हा मंगेश आहे. काय वाटते? कुर्मा भाजी. हे काय? नळ्या. काय? जिलेबी. कोण वाटतोय? मोमो. मोमो जिलेबी वाटतोय. पोरं जेवायला बसल्यात. पाऊस पडल्यामुळे कुठे कुठे आडोशाला जेवायला संतोष कुंबळ्याच्या वट्यावरती जेवायला बघू शकता किती गर्दी आहे. विजय पहिला गेला. पाऊस जास्त आहे बाहेर म्हणून सर्व घरात बसले. ते बघा हे VIP माणसं आहेत. दर्शनाला थाळ्या वाटतात. चालूच आहे. खाली चालू.
जेवलो. ए, छोटूशा बाबू अरे कौन है ये लोग? कहां से आते हैं ये?
कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? मंडळाचं नाव सांगा ना. आदर्श मित्र मंडळ मनोज गुरुटी अर्नाळा फॅक्टरी पाडा. कितवं वर्ष आहे? आमचा 23वा वर्ष आहे. 23 वर्ष. 9 दिवसात तुम्ही आता काय काय केलं ते आम्हाला सांगा ना. 9 दिवस देवीची पूजा करत होतो 9 दिवस. 9 दिवस जागरण करत होतो. रोज रात्री गरबा खेळत होतो. गरबा रोज खेळतो. पूजा किती टाइम पूजा करतो? 2 टाइम आम्ही पूजा करायचो देवीची मनोभावे. आज काय होतं? आजचा दशमी होता भंडारा. दशमीचा भंडारा होता. बहुतेक म्हणजे आमचे भाविक बरेच जण जेवून वगैरे गेले, भंडाऱ्याचा स्वाद घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आम्ही दर्ग्याला सुरुवात केली आणि सर्व ज्या आमच्या महिला कार्यकर्ता आहेत त्यांनी सर्वांनी आनंदाने म्हणजे गरबा चांगल्या प्रकारे पार पाडला. 9 दिवसात तुम्ही काय करता मला त्याची माहिती द्या. 9 दिवसात आमची पहिली गणपती म्हणजे विसर्जन झाले का आमची पहिली अंबेमातेची तयारी चालू करतोय आम्ही. त्याच्यात पहिल्याच आमचं म्हणजे हा आता 23वा वर्ष आहे आणि आम्ही अशी तयारी करतोय ना की सर्व महिला ज्या आमचे कार्यकर्ते आहेत ते असे करून सर्व म्हणजे पारदेशाने पार पडतात आणि त्याच्यात ना ह्या 9 दिवसात म्हणजे आमचे 9 दिवसाचे 9 दिवस एवढ्या आनंदाने आम्ही साजरे करतोय ना तर ते त्याच्या कृपेने त्याचे सुखद आनंद जावं. आज भंडाराचा दिवस तुम्ही कसा साजरा केला? आज भंडाराचा दिवस म्हणजे आमच्या 2 दिवसापासून त्याचे काल आमचा होम झाला नवमीचा आणि आज दशमीचा भंडारा झाला. तो भंडारा म्हणजे सर्व मिळून महिला सर्व आपले कार्यकर्ते असे मिळून सर्वांनी म्हणजे भाजी कापण्यापासून ते जेवण करण्यापासून सुरुवात केली आणि सर्व सहभागी एकत्र होऊन आणि जो म्हणजे सर्व जेवण तयार केलं. त्याच्यानंतर सर्व भंडाऱ्याला सुरुवात केली. ते एकदम पूर्णपणे जेवण पार पडला आणि त्याच्यानंतर आम्ही आज गरबाला रात्रीनंतर सुरुवात केली. कट करून हा देवीची पूजा कशी करतात आणि रोज एकच माणूस करतो की रोज वेगवेगळा माणूस करतो? आमची ज्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवसापासून देवी येते त्या दिवसापासून आमची पूजा दत्तात्रय हाडेला आणि स्मिता राणे म्हणून हे दोघं जण दररोजचे सकाळ संध्याकाळ पूजा करतात. तसेच विजय राणे, रवींद्र पालकर आणि जी आपली आहेत आत्ताची नवीन पिढी ती सर्व अशी पूजा म्हणजे सर्व सहभागी होतात पूजेत. पण जे मेन आमचे 2 सदस्य आहेत ते सकाळची पूजा अर्चा रोजची सुंदर देवीचा करते. साफसफाई करण्यापासून तो सर्व ते व्यवस्थित त्यांची पूजा अर्चा करतात, सेवा करतात. भंडाऱ्याचं नियोजन कसं करतात आणि का तुम्हाला काय वर्गणी येते की कोण तुम्हाला दान म्हणजे असं भंडाऱ्यासाठी काय देतात का? देणगी म्हणजे कसं आम्ही भंडाऱ्याची ज्यांना इच्छा असेल म्हणजे अंबा मातेच्या कृपेने ज्यांना द्यायची असेल वस्तू भंडाऱ्याची
ते म्हणजे ते लोक आणून देतात सकुशीने ते आणून देतात आणि जे थोडंफार कमी जे पडत असेल आपल्यासाठी सामान भंडाऱ्यासाठी मग ते आपल्या गावकीच्या वर्गणीने आम्ही करतो. मग जास्तीत जास्त आम्हाला जे देणगी देणारे आहेत त्यांच्याकडून आम्हाला देणगी येते. म्हणजे तांदूळ, तो भाजीपाला, जे काही गोड पदार्थ वगैरे सर्व तेल हे असं सर्व आम्हाला बहुतेक म्हणजे देणगी येते. देण्यापासूनच येतो ना, त्यापासूनच आपला भंडारा पूर्णपणे पूर्ण होतो. भरपूर जे भक्त येतात ते प्रसादाचा लाभ घेतात आपल्या इथे. अजून थोडासा हे झाला माणसं इकडचे तिकडे बसले नाही तर मग सगळ्याचे राऊंड मध्ये बसतात माणसं, पण आता ह्या पावसामुळे थोडंसं राऊंड बसले अंधारा असतो त्या दिवशी आपल्या देवीची संध्याकाळी 7-7:30ला आरती होते. ती आरती झाल्यानंतर आपल्या इथे 9 जणी मुली पुजल्या जातात. कन्यापूजा होते त्यांची. त्यांना हळदी कुंकू केलं जातं, त्यांना फूलवाहन एक दिलं जातं. नंतर त्यांना सगळ्यांना प्रत्येकीला जेवण दिलं जातं. त्या जेवल्यानंतरच पुढच्या प्रसादाला सुरुवात करतो. असं देवीचं विसर्जन त्याचं नियोजन कसं असतं? उद्या विसर्जनाचं आमचं नियोजन की आम्ही देवी म्हणजे 5चा आम्ही टायमिंग देतोय, पण ते देवी 5 ते 6पर्यंत तरी आम्ही निघते गावातून. आणि ते म्हणजे आमचं एकत्र सर्व गावकरी येऊन आणि त्याच्यात मग त्यांचा जे DJ वाजते आणि त्याच्यात जे कोणाला आता डीजेवरती जे नाचतात, धमाल करतात, मजा मस्ती करतात. तसेच मग आम्ही देवी घेऊन जातोय. मग त्याच्यानंतर पुढे आम्ही बोटीमध्ये जातोय. आम्ही छोट्या बोटीतनं आम्ही आमच्या मातेला, अंबा मातेला आम्ही छोट्या बोटीत नेतोय आणि छोट्या बोटीतून मग नंतर मोठ्या बोटीत नेतोय अर्ध्या पाण्यात जाऊन. आणि त्याच्यानंतर त्या ज्या बोटीत जे आमचा जो कार्यक्रम होतोय म्हणजे DJ लावणे, त्याच्यात तिथे पण गरबा आम्ही खेळतोय आतमध्ये बोटीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग तिकडे मग नंतर आम्ही त्या देवीला निरोप देतो. की ज्या आमच्या बोटीत जी देवी जाते ना त्या आमच्या बोटीचं नाव आहे धनलक्ष्मी. त्या आमच्या धनलक्ष्मी बोटीत आमची अंबामाता जाते आणि मग तिकडे धमाल मस्ती करून आणि आम्ही देवीला निरोप देतो. मग काहीकांच्या डोळ्यात अश्रू येतात देवीला निरोप देता का हे 9 दिवसाचे असे 9 दिवस असेच राहू दे आणि सर्वांचं सुख समाधान म्हणजे सर्वांचं होऊ दे. आणि देवी पुढे म्हणजे अंबा मातेपुढे हीच एक म्हणजे प्रार्थना करतोय त्या सर्वांना सुखी ठेव, सर्वांच्या मदतीला धावून येणं असंच आमचं कार्य सुरळीत सुखद आनंदात पार पडतो. सगळ्या लोकांकडून आमच्या देवीला मोठी देवी अशी म्हणून नाव ठेवलेलं आहे. सर्व अंबामाता पावशी अंबामाता नवसाला पावते. इथे ह्या वर्षी जर कोणी नवस बोलला तो पुढच्या वर्षी नक्कीच घेऊन येतात. ते पण आम्हाला न सांगता. पण ही आई ना खरोखर नवस पूर्ण करूनच घेते, कोणत्याही बालकाला नाराज करत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.